मध्ये गारवा किती पण बाहेर ऊन असला किती कडक असला तरी पण इकडे आतमध्ये गारच राहील. आले सगळे. जगताप सर आणि पूर्ण टीम निब्बाण वितीकडे निघाले होते. पूर्ण डोंगर चढून गेल्यानंतर सर्वांनी ह्या लेणीमध्ये थोडासा ब्रेक घेतलेला आहे. ह्या लेणीला उपोतनशाला असे म्हटले जायचे. पूर्वी भिक्खू लोक याच्यामध्ये त्यांचं उपोषण सोडायचे, त्यामुळे ह्या लेणीला उपोतनशाळा असे म्हटले जायचे. कसं वाटलं? काय वाटतं? तो भिक्खू संघ कसा वाटला तुम्हाला? आता फॅन घेतल्याने फॅन आलो तर भिक्खू संघ अनेक शब्द इथे भिक्खू संघ अनेक शब्द या लेणीमध्ये काढलेले. तुम्ही एसी मधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला त्रास झाला. पण भिक्खू संघ असा वास्तव्याला होता. भिक्खू संघ इथून वास्तव्य केलं. म्हणजे लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये चालू झाल्या. ज्या लेणी बसली ती सगळ्यात पहिली लेणी नाही. जी सगळ्यात पहिली लेणी ती खूप आतमध्ये जंगलात आहे, ती काही तुम्हाला बघायला मिळत नाही. मग इसवी सनाचं पूर्व 2रे शतक तुम्ही येताना पहिल्या लेणीत गेले होते का कोणी? आपण 3ऱ्या लेणीमध्ये बसून सगळे बोलत होतो. आपण 3ऱ्या लेणीत बसून बोलत होतो, बरोबर ना? पण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये जी पहिली लेणी निर्माण झाली तिच्यात आपण गेलेलो नाही. ती जंगलात आहे, तिथे जाता येत नाही. पण त्याच्यानंतर निरंतर साधारण 1300 वर्ष लेण्या कोरण्याचं काम चालूच होतं. म्हणजे सगळ्यात शेवटची जी लेणी निर्माण झाली, जी सर्वात पहिली लेणी निर्माण झाली ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघितली. जी सगळ्यात शेवटची लेणी निर्माण झाली ना, किंवा ती अपूर्ण आहे, तर ती सगळ्यात पहिली लेणी मोजण्याच्या क्रमाने ती नाही एक नंबरची, ती सगळ्यात शेवटचं मोठं प्रोजेक्ट ते. बरं, इथे यायचं नव्हतं आपल्याला, इथे नव्हतं यायचं. पण जी अवस्था आहे ते बघून हा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला ब्रेकची गरज आहे, आपल्याला अजून पुढे जायचंय. ओके, निर्माण केली आहे ना ती दुसऱ्या पुढे, ठीक आहे. ज्यांनी मांडली ते माझ्या मेंटॉर आहेत. ओके, मी काय सांगतो, बुद्धधर्म हात जोडण्याची गोष्ट नाही. म्हणजे आपण फक्त सकाळी हात जोडतो आणि निघून येतो, तर तसं नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी ज्या तुम्हाला आतापर्यंत इन्फॉर्मेशन दिल्या त्या आर्ट आणि आर्किटेक्ट, स्थापत्यकला आणि शिल्पकला याच्या आधारावर मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. ज्या काही सांगत होतो, तर त्याप्रमाणे इतिहासामध्ये जे काही बदल झाले, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये ती आपल्या चैत्य रोड स्तूप निर्माण झाले. पण नंतर बाहेरच्या काळामध्ये 5व्या शतकामध्ये बदल झाले. तर ते काय, सप्तबुद्धांची संकल्पना, नंतर मग ते मोठे त्या मूर्त्या निर्माण झाल्या. बरं, तिथं सांगता नाही आलं, तिथे तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या त्या सगळ्या उंच शिल्प बघितले बुद्धांची जी उभे, याची कुठेतरी तुम्हाला आठवण येते का? बामियान त्या ज्या मूर्त्या होत्या, ज्याच्या समोर तुम्ही उभे राहून सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडून ऐकली, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन अफगाणिस्तान मधलं जो ट्रेड रूट होता, जे बामियान म्हटलं जातं, बामियान मध्ये अफगाणिस्तान मधल्या बामियान मधल्या ज्या तालिबानी संघटनांनी ते जे बुद्ध रूप तोडलं ना, त्याची प्रेरणास्थान त्या मूर्त्या होत्या. त्याच्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी त्या अफगाणिस्तान मध्ये मूर्त्या तोडलेल्या. आणि त्या मूर्त्या कशा तोडलेल्या होत्या, त्याच्यावरती रंगकाम केलेलं होतं. त्याच्यावर 2 खंडांनी बुद्धांच्या शिवाराचा काठ तयार केलेला होता. त्याला स्तूपो हा जो माध्यम आहे, स्तूपो एक प्रकार आहे. स्तूपो म्हणजे जसं आता आपण बघतो की एक ढोबळ आकार तयार करायचा आणि ढोबळ आकार तयार करून त्याच्यावर
प्लास्टर सारखा दिलावा द्यायचा, लेपन करायचं, त्याला गुळगुळीत करायचं आणि रंगकाम करायचं. असं वर्णन आपल्याला श्वानझॅक यांच्या प्रवास वर्णनात मिळतो. ठीक आहे. मग आता श्वानझॅक यांनी लिहिलेलं आहे किंवा आपण ते करतो, तर त्या हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या याच्यातून मिळतात. तर मी तुम्हाला या लेणीमध्ये स्पेशली एवढंच करता आणते की तुम्ही सगळेजण आता बसले, सगळेजण बसले ना, रिलॅक्स बसले सगळेजण, सगळ्यांना बसता येतं व्यवस्थित है ना. कोणाला त्रास होतोय का बसायला? नाही ना. सगळ्यांना बसता येईल अशी व्यवस्था आजपासून 1500 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही ज्या जागेवर बसलेले तिथे कधी कधी भदंत बसायचे, भिक्खू संघ बसत होते. ठीक आहे. चैत्यगृहामध्ये तुम्ही काय बघितलं? इथं स्तंभ होते. इथे स्तंभ आहेत का? तर इथं स्तंभ नाहीये, स्तंभ विरहित आहे. आता या वस्तूला काय म्हणतात? याला उपोत्तनशाला म्हणतात. उपोत्तनशाला हे कशासाठी आहे? उपोत्तनशाला कशासाठी? तर 15 दिवसांनी जेव्हा भगवंतांना उपोषण सोडायला लागायचं तेव्हा सगळे भंतेशी एकत्रित यायचे. ओके. उपोत्तनशाला म्हणतात. हिला पाली प्राकृतमध्ये स्थापत्य कलेमध्ये 8 आर्किटेक्ट याच्यामध्ये या वास्तूला मंडप असा शब्द आहे. काय? मंडप. या मंडपचा अपभ्रंश झाला. काय? मंडप. आणि पुढे गेलं श्वेरी. काय झालं? मंडपेश्वरी. मंडपेश्वर लेणी कोणाला माहिती? 1 2 मंडपेश्वर लेणी बोईसर त्याच्या बाजूला ती बौद्ध लेणी आहे. मंडपेश्वर लेणी ही बौद्ध लेणी आहे. तुम्हाला इथे बसवलंय एवढंच करता की या वास्तूतून बदल झालेले. ही पूर्वी ज्या गोष्टीसाठी वापरली जात होती कशासाठी? एकत्रित येणे. इथे पूजन होत नव्हतं. पूजनाची जागा कोणती? ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बसलात चैत्यगृह त्याच्या. आता याच्यातून तुम्ही जर बघितला तर तुम्ही ज्या बाकांवर बसलेले आहेत त्याला एक नाव आहे. याला नाव आहे. आता तुम्ही ज्याच्यावर बसले ते हे जे आहे ना बेंच, तुम्ही आपल्या भाषणाचा बेंच. ओके. तर या जागेतून बसण्यासाठीचा वापर होत होता. नंतर भिक्खू संघाचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्या कारणाने नंतर त्यांनी काय केलं? दगड खोदायचं तंत्र त्यांना माहिती होतं. त्यांनी नवीन खोल्या निर्माण करायला चालू केल्या. सेल्स दिसतात. या सेल्स जेव्हा ही वास्तू निर्माण झाली तेव्हा नव्हतं, ते नंतर तयार केले. आणि नंतर उरलेल्या जागेतून त्यांनी काय केलं? डेकोरेटिव्ह करायला चालू केलं. हे डेकोरेशन जे आहे किंवा हे डेकोरेटिव्ह पार्ट आहे हे कधीही पूजनात नव्हतं, हे पूजलं जात नव्हतं. हे फक्त डेकोरेटिव्ह पार्ट आहे. तुम्ही जे बघताय ते सप्तबुद्धांची संकल्पना आहे. सिंहनाद सुत्तावर आधारित बुद्धांची शिल्प आहे. इथं सिंहनाद सुत्तावर आधारित बुद्धांची शिल्प आहे. सिंहनाद सुत्त साहित्यामध्ये आपल्या बौद्ध साहित्यामध्ये सिंहनाद सुत्त आहे. सिंह बुद्धांना शाक्यसिंह सुद्धा म्हटलं जातं. तर सिंहनाद सुत्ताच्या अनुषंगाने बुद्धांचं हे शिल्पांकन आहे. हे जे तुम्ही बघताय इथे जिथे काही ठिकाणी आहे हे सिंहनाद सुत्तावर आहे. बोधिसत्व दिसतात, बुद्ध कधी कधी दिसतात. तर तुम्ही ज्या जागेला बसलेले आहात, तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्याला आसन पेढिका म्हणतात. काय? या वास्तूला काय म्हणतात? मंडप. पण तुम्ही त्या बेंचवर बसलेले त्याला काय म्हणतात? आसन पेढिका. आणि पिढी किंवा पेढिका याचा वापर कुठे होतो? त्याचं उच्चारण सोन्याच्या पिढीवर. ओके. तर ते कुठून घेतले गेले? ते इथून घेतले गेले. आता ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ग्रेट अंधारामधून व्यापार चालत होता, हा ट्रेड रूट होता आणि व्यापारी आपला माल सुरक्षित वाटत होता, तर ते कसं काय राहू शकत होतं त्याचं एक तंत्र त्यावेळेला भिक्खू संघाने विकसित केलेलं होतं. आता इथून जाणारा एक व्यापारी ज्याचं नाव अजय मोरे, तो जाणार आहे पुढे सोलापूरमध्ये. पण तो काय करणार? आपल्या बरोबर जो मिळकत त्यांनी कमवलेली आहे प्रॉफिट, तो आता आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. त्याऐवजी काय करणार? इथे साष्टी मधले भिक्खू संघ आहे भद्रयानी पंथाचा, त्यांच्याकडे ठेवणार. त्यांची टेक्निक सांगतोय तुम्हाला. हे
तंत्र त्यावेळेला विकसित झालेलं होतं. म्हणजे तंत्र आजही आहे. खूप मायन्यूट डिटेल्स आहे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसं होत होतं याचं. सर अजय मोरे हा व्यापारी साष्टीमधून आता चाललाय सोलापूरला, पण त्याला माहिती सोलापूरला जाता जाता माझ्याकडचा माल काय होऊ शकतं, गाळ होऊ शकतं, चोरी होऊ शकतं, लोक लुटू शकतात. मग सेफली हाऊ कॅन इट बी सेफली भेटू शकतं मला माझ्या प्रांतामध्ये, कसं भेटू शकतं? तर मी भद्रायणी पंथाचा भिक्खू संघ आहे, त्यांच्याकडे तो माल माझा जिथे मिळकत आहे तो देणार. ओके. आणि जो भंतेजे इथून सोलापूरला जाणार ते यांच्याबरोबर जाणार आणि ते भद्रायणी पंथाचे भिक्खू संघ जो सोलापूरमध्ये वास्तव्याला आहे त्या भागामध्ये वास्तव्याला आहे, त्याला हा मेसेज कन्वे करणार की सोलापूर मधल्या अजय मोरे नावाचा जो व्यापारी होता त्यांनी 100 ड्रम इथे दिलेले आहे. ते 100 ड्रम तू इथे त्यांना दे. यालाच आजच्या भाषेमध्ये हवाला म्हणतात. हे विकसित कोणी केलं होतं? हे भिक्खू संघाने केलेलं होतं चांगल्या कामासाठी. यांनी वाईट कामासाठी केले. ठीक आहे. तर ही तंत्र हे तुम्हाला तुमच्या शिलालेखातून कळेल की इथे जो आलेला व्यक्ती होता तो सेफर फील करायचा, तो आणि ट्रस्टेड होता. भिक्खू संघाकडे पैसे दिले की ते आपल्याला पैसे आपल्या प्रांतात भेटणार 100%. मग त्यालाच नंतरच्या काळामध्ये हवाला असा उच्चारण आहे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कानेरी केव्सच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर ह्या सर्व टीमने उपतन शाळेमध्ये थोडा ब्रेक घेतला होता आणि तिथे उपतन शाळेबद्दल सविस्तर अशी माहिती दिली जगताप सरांनी. ती सगळी ऐकल्यानंतर ही सर्व टीम आता निघालेली आहे डोंगर उतरून निब्बाण विधीकडे जाण्यासाठी. तर पूर्ण डोंगर खाली उतरून गेल्यानंतर तिकडे निब्बाण विधी आहे. 80 अरहंताचे स्तूप तिकडे पाहायला मिळतात आणि जगताप सरांनी ना खूप अशी छान माहिती दिलेली आहे निब्बाण विधीबद्दल. तर तुम्ही हा व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. आणि हा म्हणजे खूपच सुंदर हा अनुभव असेल त्यांचा. मी सुद्धा मिसच केलं, मी सुद्धा व्हिडिओमार्फतच बघते कारण की खूप सुंदर असा ट्रेक झालेला आहे त्यांचा आणि खूप छान असं निसर्ग सौंदर्य. आणि व्हिडिओत बघणं आणि प्रत्यक्षात हे सगळं अनुभवणं ह्याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप छान अशी माहिती भेटेल. आणि मी आता ना जो नॅचरल त्यांचं जे कम्युनिकेशन आहे, जो नॅचरल व्हिडिओ आहे ते तसंच ठेवते, तर ते तुम्हाला जास्त छान वाटेल बघायला. साखळी बनवा एकामेकाला. तुम्हाला पुढं काढून चौकाशी येऊ द्या. या ब्रेक मार द्या. ही जागा खूप व्हॅल्युएबल आहे. मी खूप वेळा आलो नाही, पण ना इथे बिबट्यांचं वास्तव्य आहे. बिबटे आता उन्हात सावलीसाठी तिथे येतात. मी खाली जातो. विकास हो सर. सर या तुम्ही पण. आणि हा राजू स्टिक पाहिजे, स्टिक वाले याले स्टिक पाहिजे, स्टिक तिकडे जायचं. तिकडे पण लेण्या आहेत, पण तिकडे काय तिकडे पण लेण्या आहेत, पण आपल्याला इकडे जायचं. फेस तिकडे करा, भिंतीला फिरवा, चेहरा भिंतीकडे करा. हा तोंड तिकडे करा, तिकडे पकडून या आरामात. जमलं 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 जमलं. काय हार्ड नाहीये. 51 मध्ये मी पळतो. माझी बायडी कुठे गेली? बॅग बॉटल सगळे बाजूला ठेवा. हा बस. विनीत सर गॉगल काढा. हो ताई गॉगल काढा मग उतरा, कारण की व्यवस्थित दिसत नाही. भिंतीकडे तोंड करा, भिंतीकडे तोंड करा, दोन्ही हात मोकळे करा. भिंतीकडे तोंड करा. हम ठीक है. कनेरी लेने देखने जा रहा है. हम ठीक है. फायनली ही सर्व टीम पोहोचलेली आहे निब्बाण विधीला आणि खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य. त्या काळामध्ये किती विचारपूर्वक अभ्यासपूर्वक ह्या लेणीचं बांधकाम केलेलं होतं की आतमध्ये वातावरण थंड राहील, व्यवस्थित सूर्यप्रकाश येईल. आणि हे अरहंतांचे स्तूप आहेत. तुम्ही
बघितली नाहीत का? कसं वाटलं हे बघून? कसं वाटलं तुम्हाला? बरं हा तर तुम्ही एका साईडला उभे राहा हो. आणि सुरू करताना म्हणजे सगळ्यांना बोलवेल सुरू करा ना. चला या ट्रेकिंगची सवय असल्या कारणाने ते इझिली आपल्याला जाता उतरता येतं. ठीक आहे, जसं आता तुम्ही बघितलं की टफ आहे ते. तसं बघायला गेलं तर खूप काही टफ नाहीये, पण तसं बघायला गेलं तर टफ आहे ते. कारण की आपल्याला तशी सवय नसते ती की इथे पाय टाका तिथे पाय टाका, हे असं करा तसं करा. खाली दरीत उतरली या बाजूला या सगळ्या या बाजूला. आता तुम्ही जे येताना बघितलं की विटांचा खूप ढिगार आहे, बरोबर ना? इथे विटांनी आपल्याला असं हे सगळं दिसतंय. तर इथे किती स्तूप होते याचा अंदाज कसा लागतो आपल्याला? आता हे उघडकीस कधी आलं तर साधारण 1850च्या आसपास दोन आणि एक आणखी एक इंग्रज अधिकारी होता. तर या लोकांनी कान्हेरी जी आहे ती पूर्ण एक्सप्लोअर केलेली होती. त्यांना पूर्ण सगळं माहिती होतं की कान्हेरी काय आहे काय नाही आहे आणि इथे काय काय आहे. पण ही जागा हिडन होती. ही बऱ्याच वर्ष त्या इंग्रज अधिकाऱ्यांना माहिती नव्हती, त्यांना कळलेलंच नव्हतं. कारण इकडे कोणी फिरकत नाही. जे लोक आता इथे आलेत ना याच लोकांना ही जागा माहिती. म्हणजे माझ्यासारखे समजा विकास गुरु सर आधी आले असतील, सिद्धार्थ माझ्या बरोबर आधी आलेला होता, तर अशा खूप कमी लोकांनाच ही जागा माहितीये. ह्याच्या व्यतिरिक्त जे पर्यटनासाठी येतात त्यांना ही जागा अजिबात माहिती नाही. धार्मिक रित्या ही वास्तू खूप महत्वाची आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, माझे लेक्चर्स कोणी ऐकले असतील, व्हिडिओज बघितले असतील किंवा अभ्यास दौऱ्यातून पण ऐकलेलं असणार की मी नेहमी सांगतो अरहंतांचे स्तूप, अरहंतांचे स्तूप, अरहंतांचे स्तूप. तो अरहंतांचे स्तूप हेच ते स्तूप आहेत जे अरहंतांचे आहेत, जे तुम्ही आता बघताय. म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आता इथे किती आहेत? तर इथे 17 आहेत. आणि त्यात इथे कोण गेलं होतं? तर तुम्ही जिथे गेला होता ना ती अख्खी माती खाली गाडलेली ती स्तूपांची शृंखला आहे, जी आजही उघडकीस आलेली नाही. आणि आता हे कसे इकडं तिकडं झालेले आहेत, तर हे व्यवस्थित होते. आता हे लोक कोण होते? तर ज्यांनी अरहंतपद प्राप्त केलेले असे भदंत होते. अरहंतपद म्हणजे ज्यांनी स्तोत्रपद, सपदगामी, अनागामी आणि अरहंत या अवस्था आहेत, या मानसिक अवस्था आहेत. हे बुद्धिझम मधून तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा ते तुम्हाला कळेल की अरहंत म्हणजे कोण काय. तर त्या अरहंतांची शारीरिक धातू जतन करायचे आणि त्याची पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे होती बुद्धिझम मध्ये. मी आता काही दिवस झाले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम मधून थायलंड सिरीज मधले हळूहळू एक व्हिडिओ टाकतोय. तर कालच मी तो एक व्हिडिओ टाकलेला की एका भदंतांचं शरीर अख्खं ममीफाय केलेलं आहे थायलंड मध्ये. मी ते बघितलं आणि त्याचं शूट केलं होतं. नसेल तर मी पुन्हा टाकेन. ते ममीफाय केलेलं आहे आणि त्यांना स्टोअर केलेलं आहे, प्रिझर्व केलेलं आहे. तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण त्यांना अग्निसंस्कार करतो. अग्निसंस्कार केल्यानंतर त्यांचे जे शारीरिक धातू मिळतात आपल्याला ते आपण जतन करतो आणि त्याच्याबरोबर सेमी स्टोन, सेमी प्रिशियस स्टोन्स असे म्हणजे हिरे, माणिक, मोती, सोन्याच्या नाणी, फुलं अशी आपण त्यांना अर्पण करतो. आणि एका सोन्याच्या किंवा तांब्याच्या किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये, ज्याला अस्थिकलश म्हणतो, ते ठेवून ते त्याच्यामध्ये आपण इन्श्राईन करतो. एक स्तूप म्हणजे एक अरहंत झाले. किती? एक स्तूप म्हणजे एक अरहंत झाले. असे जवळपास 80 स्तूप आहेत इथे. किती? 80. म्हणजे एवढे अरहंत होऊन गेलेत. आता हे कसं कळतं आपल्याला? तर इथे तुम्ही बाजूला बघितलं तर हर्मिका पडलेले आहेत. म्हणजे या स्तूपांच्या वरती हर्मिका असतात, दगडी. हे सगळे विटांचे स्तूप होते आणि ह्याच्यावर दगडी हर्मिका आहेत. दिसतंय? दगडी हर्मिका आहेत ना. तर त्या या अपसाइड डाऊन आहेत. आता अपसाइड डाऊन म्हणजे त्या उलट्या ठेवलेल्या आहेत. ओके, तर त्या अपसाइड डाऊन आहेत. तर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये खाच आहे. अशी खाच या बाजूला जशी आहे ना, तर या खाचेमध्ये ते भदंत जे असतील, जे अरहंत झालेले होते, त्यांचे शारीरिक धातू ठेवले जात होते. हे सगळे खाली पडले होते दरीमध्ये. हे आपल्या मुलांनी नंतरच्या काळामध्ये जेव्हा लेणी अभ्यास दौऱ्यांना सुरुवात झाली तर पोरांनी जसा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळलं आणि त्यांनी काय केलं,
खाली पडलेले दरीत पडलेले जे काही ह्या हार्मिका होत्या त्या उचलून आणल्या. या आत्ता 4-5 वर्षात झालेलं काम आहे. पण याच्यावर सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर त्या होत्या डॉक्टर शोभना गोखले. इथे आलेल्या होत्या माझ्या जन्म व्हायच्या 1 वर्ष आधी. मी 1975 मध्ये जन्माला झालो, तर ते 1974 मध्ये इथे आलेल्या होत्या. आजही किती दुर्गम भागात आहे. ओके, तर आजपासून त्या 51-52 वर्षापूर्वी आलेल्या, तेव्हाची काय अवस्था असेल. तर त्या इथे आलेल्या होत्या. त्यांचं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे हे जे स्तूप तुम्ही आता बघितले हे प्रिझर्व केलेले आहेत आता पुरातत्व खात्याने, पण हे असे विखुरलेले होते. विखुरलेले का होते? आता जसं हा विखुरलेला आहे, याचं सगळं काही आहे ते नेलेलं आहे. याचं कारण असं आहे, हे विखुरलेलं का होतं? कारण की इंग्रजांना याच्यात मध्ये काहीतरी इन्श्राईन केलं जातं आणि कनिंगहम यांनी श्वेनझँग यांचं पूर्ण प्रवास वर्णन वाचलेलं होतं. त्यामुळे ती हिस्ट्री त्यांना माहिती होती आणि त्यांना हे माहिती होतं की तो जो अस्थिकलश असतो, जो कास्केट असतो, त्या कास्केटच्या बरोबर काही सेमी प्रिशियस स्टोन्स ठेवले जात होते. याची त्यांना माहिती होती शास्त्रोक्त. तर जे भरटे चोर होते त्यांनाही याचा सुगावा लागलेला होता की या कास्केटच्या बरोबर काही ना काही ठेवलं जात होतं. मग इंग्रज लोक तर टेक्निकली ते खोदून काढत होते, पण हे भरटे चोर होते हे काही टेक्निकली खोदत नव्हते. यांना जे काही दिसेल ते उकरून काढत होते. लिटरली मातीचे स्तूप म्हणजे विटा मातीचे स्तूप तर उकरतच होते, पण दगडांच्या स्तूपांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा बऱ्याच ठिकाणी झालेले. पण त्याच्यामुळे काय झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या जी परंपरा होती आचार्यांची आणि प्राचार्यांची, यांचे जे पवित्र शारीरिक धातू होते ते काय झाले, ते नष्ट झाले. आता ब्रह्मपुरी स्तूप होता एक, मला कोल्हापूरच्या लोकांनी पुरस्कार दिला. तो पुरस्कार मी जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा मला मी ब्रह्मपुरी टेकडीवर गेलो. जेव्हा त्याचा इतिहास अभ्यास केला आणि कळलं, तर तुमच्या बरोबरीने दुसरा जो संप्रदाय आहे तो या शारीरिक धातूंना अपवित्र ठरवतो, बरोबर. आणि तो काय करतो, तो सांभाळत नाही स्वतःजवळ, तो काय करतो, स्वाहा सोडून देतो. ब्रह्मपुरी स्तूपामध्ये सम्यक संबुद्धांचे शारीरिक धातू ठेवलेले होते, पण शारीरिक धातू अपवित्र असतात. म्हणून ब्रह्मपुरी म्हणजे कोल्हापूर मधला जो बुद्धांचा शारीरिक धातूवर तयार केलेला स्तूप होता, त्याच्यात मिळालेले बुद्धांचे शारीरिक धातू होते तिकडे पंचगंगा जी नदी होती त्याच्यामध्ये सोडून दिले आणि आपण बुद्धांचं शारीरिक धातू गमावून बसलो. असे अज्ञानाच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि इथून मोठ्या प्रमाणामध्ये आचार्यांच्या आणि प्राचार्यांच्या स्तूपांची शृंखला आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. आज जे तुम्ही इथे आलेले आहात याच्यातून परत आता इथे कधी नाही येणारे लोक आहेत. परत तुम्ही कधी येणार नाही तिकडे, 100% येणार नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या लाईफ मधली ही फर्स्ट अँड लास्ट टाइम आहे. तर हे स्तूप त्या ज्या स्त्री आहेत आपण त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. कोणाचं, तर डॉक्टर शोभना गोखलेंचं, की या स्तूपावर आता आपल्याला माहिती नाही की हे स्तूप कोणाचे आहेत, पण शोभना गोखले मॅडमने ज्या स्तूपांवरती जे विटा आहेत, तुम्ही ज्या विटा बघताय त्याच्यातले काही प्रिझर्वड विटा आहेत, काही त्या काळातले आहेत तर काही आत्ताच्या काळातले आहेत. पण त्या काळामधले ते जे स्तूप होते त्या विटा होत्या, त्या विटांवरती त्या अनंत झालेल्या भदंतांचे प्रत्येकाची नावं आणि त्यांच्या उपाध्या होत्या. अशा विटा 22 विटा या परिसरामध्ये सापडल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या शोभना गोखले मॅडमनी जतन केल्या, सांभाळल्या आणि त्या आता प्रिझर्वड आहेत. त्याच्यामुळे या प्रत्येक व्यक्तीची, अनंत झालेल्या व्यक्ती तो त्रिपिटकाचार्य आहे आणि त्यांनी अनंतपद प्राप्त केलेला आहे असा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे त्रिपिटकाचार्य अशी उपाधी त्यावेळेला धारण केली जात होती किंवा त्यांच्या नंतरचे त्यांचे जे अनुयायी आहेत ते त्यांना बहाल करायचे, अशी पद्धत होती असं त्या आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून, त्या विटेवरून कळतं. ओके, त्यामुळे ते खूप व्हॅल्युएबल आहे. त्यामुळे एक परंपरा, एक संस्कृती जी लोप पावलेली होती, जी आपल्याला माहितीच नव्हती, ती पुढे शोभना गोखलेंच्या मॅडमच्यामुळे ती आपल्याला समजू शकली. आणि त्याचबरोबर इथे जसे स्तूप आहेत तसेच अनेक स्तूप तिथे आहेत. आपण जाऊ, फक्त सांभाळून चला. ही जी दगडी भिंत बांधलेली आहे
त्यावरून जाऊ आपण, कारण त्या मातीचा ढिगारा जो आहे त्याच्या खाली आत्ताही स्तूप आहेत. त्या अनंतांच्या स्तूपवर तुम्ही पाय देता कामा नये. ठीक आहे. आता हे छोटे छोटे स्तूप आहेत आणि इथं 3 लेण्या आहेत. तर लेण्या खूप जर्जर झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत, डिटोरेट झालेल्या आहेत. याच्यामध्ये ती जी लेणी आहे जी शेवटची, तर त्याच्यातून सिंहनाद सुत्तावर आधारित बुद्धांचं शिल्पांकन आहे. ठीक आहे. जे आता पूर्णपणे जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर चैत्यगृहामध्ये जसं होतं छताला, तसंच याला सुद्धा आहे. बरोबर. याला सुद्धा असं ही कॅनोपी बघा ना, किती तुमचे पूर्वज किती टेक्निकली हाय होते. ते बरोबर कॅनोपी कोरली त्यांनी. त्या कॅनोपी मध्ये असं बरोबर कोरून तुम्हाला हवं होतं ते कोरलेलं आहे. हा स्तूप सगळ्यात मोठा दिसतो ना तुम्हाला. हा कोणाचा स्तूप आहे? तर आज आपल्याला कळत नाही हा कोणाचा स्तूप आहे. पण तुम्ही जेव्हा या इतिहासामध्ये जाल, ज्या वेळेला तुम्ही शुआनझांग यांना वाचाल, ज्या वेळेला तुम्ही शोभना गोखलेंना वाचाल, अशा अनेक लोकांना वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल की हा स्तूप आजपासून 5व्या शतकामध्ये होऊन गेलेले ग्रेट होऊन गेलेले ग्रेट. तर त्यांनी तर्कशास्त्र पहिल्यांदा मांडायला शिकवलं. त्यांचं नाव आचार्य दिग्नक. आचार्य दिग्नकांचं स्तूप इथे इन्श्राईन केलेले. आचार्य दिग्नक आचार्य होण्याआधी इथे आलेले होते, इथे येऊन गेलेले होते आणि इथून ते अजंठाला गेलेले होते. त्यांचे शारीरिक धातू याच्यातून जतन केलेले होते. त्यामुळे हा एवढा मोठा स्तूप आहे. तुम्ही जेव्हा बौद्ध साहित्य चाळाल, जेव्हा तुम्ही बौद्ध इतिहासामध्ये डोकावाल, तेव्हा तुम्हाला ते आचार्य दिग्नक कोण होते हे कळेल. आता मी सांगून तुम्हाला आचार्य दिग्नक कोण आहेत तुम्हाला प्रश्न पडेल. पण तुम्ही जेव्हा हिस्ट्रीमध्ये जाल, तुमचा इतिहास किती सुवर्णीन आहे हे जेव्हा तुम्ही कळाल, तेव्हा या स्तूपाची तुम्हाला व्हॅल्यू कळेल. याच्यामध्ये शारीरिक धातू होते, याच्यावरती जातक कथ्या होत्या सगळ्या. याच्यातल्या जातक कथेंचे पॅनल्स आत्ताही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये बघायला मिळेल. हा स्तूप एवढा नव्हता, हा स्तूप खूप उंच होता. ओके. आणि त्याच्यामुळे त्याला कॅनोपी बनवलेली होती. हा असा निमुळता होता, वरवर निमुळता होत गेलाय आणि गोलाकार आहे. तर असं हे पूर्ण स्तूप होतं. अशा 80 अनंतांचे स्तूप आहेत. पुढे तो स्तूप निर्माण केलेला आहे. इथून ते बिबटे येतात आणि तिथे सावलीला बसतात. ठीक आहे. तर बिबट्यांना कोणीतरी दुसरे प्राणी आलेत म्हणून ते काय आता बाहेर आलेले नाही. डेअरी नव्हती गेली याची अगोदर आली ना. आमच्या अण्णा डेअरी करू शकते. मी तुम्हाला ते सांगेन. ठीक आहे. असे 80 अनंत इथून होऊन गेलेले आहेत. पुढे एक तो स्तूप आहे, तो जीर्ण झालाय. ते बिबटे तिथपर्यंत येतात. या लेणीमध्ये पण कधी कधी बसतात. तर आपण काय आता पुढे जाणार नाही आहोत. ठीक आहे. आता इथून आपण मागे जाणार आहोत. ज्यांनी स्तूप बघितलंय त्यांनी पुढे व्हा, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी इकडून पुढे या. म्हणजे तुम्हाला ते बघता येईल. बघून जा, म्हणजे तुम्ही परत कधी आता येणार नाहीये. खूप महत्वाच्या व्यक्तीच आहे. हा गुडघ्यावर बसा तिथल्या तिथं जागेवरती. 3 वेळा माथा टेकवा आणि चला. ठीक आहे. चला तुम्ही जिथं आहात तिथे. हे पण लगते काय लाकडाच आहे पाकिट. हो करा बरोबर. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. या चालू करा तुम्ही. चालू करा. येतो गेलं. सर कुठे गेले खाली.
घ्या ना थोडं. आलो आलो निब्बाण विधीवरनं निघाल्यानंतर पुन्हा डोंगरवर चढून आल्यानंतर ह्या सर्व टीमने लंच वगैरे केला आणि त्यानंतर दुसऱ्या लेण्या बघण्यासाठी गेले. तर ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. तर ह्या लेणीचा कानेरी केवच्या लेणीचा थर्ड पार्टसुद्धा बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.